नमस्कार, मी पत्रकार सुरेंद्र कुडेकर, महाराष्ट्र सुपरफास्टच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आहोत लगीनदास येथील साईछाया विद्या मंदिर येथे. इथे इथले स्थानिक उमेदवार राहिलेले बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि सर्वोत्कृष्ट समाजसेवक अमित साहेब यांनी इथे पुरातील ते सर्वांची आयोजन केले आहे. त्या आपण पाहत आहोत की दादांचे असंख्य समर्थकही त्यांच्या पाठीशी आहेत. तर दादा कशा प्रकारे ही सेवा देत आहेत तर त्याच्यावर आपण जाणून घेऊ. बघत असाल की मागच्या 5 दिवसापासून इथे ना लाईट आहे, पाणी भरलेलं आहे, मोबाईलला नेटवर्क नाही आहे. त्यामुळे जी शक्य होईल ती मदत सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम बहुजन विकास आघाडी गेले 35 वर्ष करत आली आहे. तीच पुढे आम्ही युवा कार्यकर्ते क्षितिज ठाकूर नेते जितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केलेलं की आता कुठल्याही पक्षाखाली आजही आम्ही कुठला पक्ष किंवा कुठली समाजाची लोक आहेत हे न बघता जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत जीवदानी ट्रस्टच्या माध्यमातून आज विरारला सुद्धा जायला गाड्या पोचू शकत नव्हत्या, म्हणून आम्ही आज जवळपास दुपारी 12:30-1 वाजल्यापासून आता वाजले जवळपास 6. आम्ही जवळपास 3000 लोकांपर्यंत आज जेवण पोचवलेलं आहे आणि हे जेवण आता रात्री सुद्धा परत बनवलं जाईल आणि पाठवलं जाईल. मला साथ देत आहे सगळेच कार्यकर्ते, मग महिला असू दे, पुरुष असू दे. आज आमचे जांभळे सकाळी साताऱ्यावरनं सकाळी 7 वाजता आले आणि ते रात्रभर झोपले नव्हते. आज सकाळी 7 वाजल्यापासून ते लोकांपर्यंत ट्रॅक्टरची व्यवस्था, जिथे पाणी भरलंय तिथे ट्रॅक्टरने जेवण पोचवत आहे, जिथे शक्य असेल तिथे स्वतः जाऊन जेवण. ट्रान्सफॉर्मर आम्ही आता म्हणजे अधिकाऱ्यांची बोलून, स्वतः क्षितिज ठाकूर पण अधिकाऱ्यांची बोलून तो ट्रान्सफॉर्मर इथे उपलब्ध कसा होईल यासाठी प्रयत्न करत होते. आणि आता मला वाटतं अर्ध्या तासात सगळीकडे लाईट येईल.